नमस्कार. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याचे मोठे महत्त्व आहे. या महिन्यात काही सण उपवास केले जातात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे, कारण मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये दत्त जयंती नेमकी कधी आहे, दत्त जयंतीची पौराणिक कथा, दत्त जयंती का साजरी केली जाते, दत्त जयंतीच्या दिवशी काय करावे, दत्त जयंतीच्या दिवशी कोणत्या मंत्राचा जप करावा, दत्त जयंतीचे महत्त्व काय आहे आणि दत्ताचे प्रमुख अवतार कोणते आहेत, हे सर्व जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा. दत्त म्हणजे निर्गुणांची अनुभूती. दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणांची अनुभूती ज्याला दिलेली आहे. दत्त हा केवळ विष्णूच्या अंशाने जन्मास आलेला नसून त्याच्या ठायी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचेही अंश प्रकटले आहेत असे मानले जाते. दत्त जयंती ही त्रिदेवांचा अवतार मानल्या गेलेल्या दत्तांना समर्पित केली आहे. त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा आशीर्वाद दत्त जयंती निमित्त पूजा केल्याने मिळतो. या दिवशी श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदत्त असा जयघोषही केला जातो. यंदा दत्त जयंती नेमकी कधी आहे, 25 डिसेंबर की 26 डिसेंबर, योग्य तारीख, वेळ आणि विधी काय आहे हे आज आपण जाणून घेऊया. मार्गशीर्ष महिन्यातील मुख्य आकर्षण म्हणजे दत्त जयंतीचा सोहळा. पण दिनदर्शिकेवर 2 दिवस दत्त जयंती लिहिल्याने भाविकांचा संभ्रम निर्माण झाला आहे. यंदा दत्त जयंती 25 डिसेंबर की 26 डिसेंबरला साजरी करायची, तर यंदा दत्त जयंती ही 26 डिसेंबरला साजरी करायची आहे. कारण दत्तगुरूंचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला आणि यंदा पौर्णिमा ही 26 डिसेंबरला पहाटे 5:46 सुरू होणार असून त्या दिवशीचा सूर्योदय पाहणार आहे. त्यामुळे दत्त जयंतीची तारीख 26 डिसेंबर गृहीत धरली जाईल. गुरुदेव दत्त हे महाराष्ट्रासह विविध राज्यांतील प्रमुख दैवत मानले जाते. श्री दत्तात्रय हे सर्व सिद्धी प्रदान करणारे तसेच मोक्ष प्राप्ती करून देणारे दैवत आहे. गुरुदत्तांनी वेगवेगळ्या 16 अवतारांमध्ये भारत भ्रमण केलं. अगदी साध्या वेशात दत्तात्रय भ्रमंती करायचे. औदुंबराच्या छायेत नदीकाठी ध्यानाला बसायचे. दत्ताचे प्रमुख अवतार कोणते तर श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री माणिक प्रभू, श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा आणि श्री भालचंद्र. दत्तात्रयांचे 16 अंशात्मक अवतार योगीराज, अत्रिवरद, दत्तात्रेय, कालाग्निशमन, योगीजनवल्लभ, लीला विश्वंभर, सिद्धराज, ज्ञानसागर, विश्वंभर, मायामुक्त, श्री मायामुक्त, आदिगुरु, शिवरूप, देवदेव, दिगंबर, कृष्णश्याम कमलनयन हे दत्तात्रयांचे 16 अंशात्मक अवतार होते. दत्त जयंतीचे विशेष महत्त्व म्हणजे या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते. पौराणिक कथेनुसार एकेकाळी देवी पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती यांना आपल्या पतिव्रता धर्माचा खूप गर्व वाटत होता. नारद मुनींना या देवींचा गर्व मोडायचा होता. यासाठी नारद मुनींनी या तिन्ही देवींच्या समोर अनुसूयाच्या पतिव्रता धर्माबद्दल कौतुक करण्यास सुरुवात केली. यामुळे तिन्ही देवींना माता अनुसूया हिचा मत्सर वाटू लागला. यामुळे त्यांनी त्रिदेवांना माता अनुसूयाचा पतिव्रता धर्म मोडण्यास सांगितला. माता अनुसूयाला त्रिदेव आपला पतिव्रता धर्म मोडणार असल्याचे आधीच कळले. जेव्हा त्रिदेव अनुसूयाजवळ पोहोचले तेव्हा तिने अत्रि ऋषींच्या चरणावर पाणी शिंपडले. त्यामुळे तिन्ही देव बाल अवस्थेत पोहोचले. यानंतर माता अनुसूया या तिघांचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करू लागली.
यानंतर तिन्ही देवींना आपली चूक कळाली आणि त्यांनी माता अनुसूया हिच्याकडे माफी मागितली। यानंतर तिन्ही देवींनी आपापल्या अंशाने एक नवा अंश तयार करत त्याला दत्तात्रय नाव दिले। अशा प्रकारे दत्ताचा जन्म झाला। अशी मान्यता आहे की दत्तात्रयांनी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला जन्म घेतला होता। याच कारणास्तव दत्त जयंती साजरी केली जाते। दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्राचे वाचन पारायण अनेक दत्तभक्त मंडळी करतात। ज्यांना काही कारणाने ते शक्य नसेल त्यांनी निदान दत्तात्रयाचा नामजप आपल्याला जमेल तेवढा जमेल त्यावेळी जरूर करावा। ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल त्यांनी गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत। दत्त मंदिरामध्ये यथाशक्ती दान करावे, भुकेल्यांना अन्न द्यावे। दत्ताचे वास्तव्य औदुंबर वृक्षाच्या तळी असते अशी पूर्वापार श्रद्धा आहे। म्हणून केवळ ह्याच दिवशी नव्हे तर वर्षभर दर गुरुवारी औदुंबराला प्रेमपूर्वक पाणी घालावे, त्याचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे। दत्त जयंतीला कोणता मंत्र म्हणावा? दत्तगुरूंचे सर्वच मंत्र हे जवळपास शक्तिशाली आणि प्रभावशाली स्वरूपाचे आहेत। मनशांती, संकटनाश, बाधानाश, शत्रुनाश, मनोकामनापूर्ती, योगसिद्धी, रोगनाश, आरोग्य इत्यादी वेगवेगळ्या समस्यांवर दत्तगुरूंचे अनेक मंत्र आहेत। केवळ दत्तगुरूंचे दर्शन घेतल्याने सुद्धा जीवनात सर्व काही चांगलं घडू शकतं। दत्तांच्या नावाचे स्मरण सतत करत राहावे, परंतु विशेष करून अमावस्या आणि पौर्णिमेला दत्त जयंतीला दत्तांच्या नावाची माळ अवश्य जप करावी। दत्त पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीला दत्तात्रयाचे 2 शक्तिशाली महामंत्र आहेत। श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात या मंत्रांचा जप केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात व उन्नतीचे नवीन मार्ग सापडतात। अशीच नवनवीन माहिती, नवनवीन गोष्टी, पौराणिक कथा जाणून घेण्यासाठी आपल्या स्नेहतेज कुल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।